नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पुन्हा लीफ फिलिंग करतोय। आज आपण फ्रेंच नॉट टाकून लीफ फिलिंग कसं करायचं ते शिकणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे एक पानाचा आकार काढून घेतलेला आहे। ही साधी सुई घेतलेली आहे व त्याच्यामध्ये मी हिरव्या रंगाचा हा जरीचा धागा टाकलेला आहे। तुम्ही हवं तर तुम्ही कॉटनचा, डॉलीचा किंवा अँकरचा थ्रेड घेऊ शकता किंवा सिल्कचा थ्रेड देखील वापरू शकता। मी ह्या पानाच्या मधल्या रेषेमधून थ्रेड वर घेतेय। आता मी डाव्या हातामध्ये हा धागा असा पकडणार आहे व धाग्याच्या पुढच्या बाजूला सुई ठेवून सुईला मी एक टर्न घेणार आहे धाग्याचा व वरच्या पॉइंटला मी सुई खाली टाकते। याला लॉंग फ्रेंच नॉट असं म्हणतात। आता ही जी स्टिच टाकली होती ह्याच्या खालच्या बाजूला मधल्या रेषेवर मी पुन्हा सुई वर घेतेय। पुन्हा मी एक टर्न टाकणार आहे सुईला व वरच्या बाजूला क्रॉस मध्ये मी स्टिच टाकते। पुन्हा मी आधी जिथे स्टिच काढली होती त्याच्या खालच्या बाजूला मी सुई वर घेतेय। आता मी माझ्या डाव्या बाजूला स्टिच टाकणार आहे। पुन्हा मी एक टर्न घेतलेला आहे व डाव्या साइडला मी स्टिच टाकते। हा जरीचा धागा आहे, थोडासा कडक असल्यामुळे ह्या स्टिच अशा थोड्याशा फुगल्यासारख्या दिसतात। तुमचा कॉटनचा किंवा सिल्कचा थ्रेड असेल तर त्या अशा दिसत नाही, त्या एकदम फ्लॅट चिटकून बसतात कापडाला। मी इथे खाली गाठ मारून घेणार आहे।